मित्रांनो, आता नेक्स्ट स्टेप राहणार ॲप्रोच. प्लीज ॲप्रोच करताना ना असं दाखवू नका की तुम्ही प्रेमात बिमात आहात. ट्राय पहिला अप्रोच फ्रेंडली अप्रोच पाहिजे. म्हणजे असं दाखवा की ओळख करायचा प्रयत्न करा. आता वर्गात असाल ना तर तुमची ओळख आरामात होऊन जाईल. तुम्ही डायरेक्ट जाऊन आलो, अरे तू वर्गात आहे. रुटीन बघा की तुम्हाला कुठे भेटू शकते. त्या रुटीनला अगर समजा तुमच्या वर्गात नसेल आणि रेग्युलर रुटीनमध्ये इथे जाता जाता भेटते, तर रेग्युलर रुटीनमध्ये नॉर्मल स्माईल करा. असं 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 इम्प्रेसवाली स्माईल, नॉर्मल स्माईल. नॉर्मल स्माईल म्हणजे कशी असते, असं स्माईल करायची आणि लगेच दुसऱ्याकडे बघायचं. याने काय होतं, समोरच्याला असं दिसतं की अरे हां नॉर्मलच आहे. पण असं तुम्ही प्रेमाने स्माईल बघत राहिला तर ती तुम्हाला छपरी समजणार, छपरी. हा स्टेप खूप अवघड आहे. वर्गातल्या मुलींना तुम्ही फ्रेंडली अप्रोच करू शकता आणि ती इझिली होऊन पण जातात, काही हार्ड नाही आहे. पण आजूबाजूच्या सोसायटीमधली ज्याचं तुमच्याबरोबर जास्त संबंध येत नाही, फक्त रुटीन्समध्ये भेटतात, अशा टाईममध्ये तुम्हाला खूप विचार करून अप्रोच करायचा. नाही तर तुम्हाला छपरी समजेल नाही, तुम्हाला कुत्र्यासारखी मारेल. पण ट्रस्ट मी, आवडते ना, प्रेमाने आवडते ना, तर असं काही गोष्टी हळूहळूच करायच्या. जसं रेग्युलर रुटीनमध्ये स्माईल तर मी तुम्हाला सांगितले ते करा. दुसरं फ्रेंडली अप्रोच, याचा अर्थ असा असतो की कुठलीही मुलगी फ्रेंडशिपसाठी घाबरत नाही, पण रिलेशनशिपला भरपूर लोक घाबरतात. कारण कसं, जर रिलेशनशिप त्यांच्याबरोबरच यायचं असतं ज्याला आपण ओळखतो, विश्वासात ठेवतो. आणि त्यामुळे मी सांगतो, डायरेक्ट प्रपोज इज द रॉंग वे. हे करेक्ट आहे. फर्स्ट स्टेप फ्रेंडली अप्रोच. पहिले मित्र होण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे लक्षात राहू दे ही गोष्ट.